विरोधात पनवेल मोहल्ला हा संघ आपण मैदानावरती पाहतोय। आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ राहिला पनवेल मोहल्ला संघाचा। बॅटिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली, गोलंदाजी भेदक पाहायला मिळाली आणि त्यानंतर या फेरीमध्ये त्यांनी धडक मारले ते मुळेकड संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील। टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतलाय बॅटिंगचा मुळेकड संघानं। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली। स्ट्रायकर एंडवरती जीवित म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज निहार म्हात्रे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। जीवित म्हात्रे सारखा खेळाडू या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, ज्याने बरीचशी मैदानं गाजवली। ओपन टुर्नामेंट असेल, तालुका असेल, ग्रामीण असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये खऱ्या अर्थानं फार चांगला खेळ करणारा हा खेळाडू मैदानावरती स्ट्रायकर एंडवरती उभा आहे आणि त्याच्या बरोबर फलंदाज निहार नॉन स्ट्राईकला असेल। 4 ओव्हरच्या मॅच पहिलं षटक आजच्या दिवसामध्ये फार जबरदस्त खेळ राहिला आहे तो नौमान पटेलचा। फार चांगली बॅटिंग त्यांनी केली, गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली आणि तोच यावेळेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे मुळेखंड संघासाठी, कारण क्षेत्ररक्षक बांधले गेलेले त्यांनी एक लॉंग ऑफ आणि एक मिड ऑनला 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेला चिटकून उभे आहेत आणि अशा वेळेला संधी असेल फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची। मुभा असेल पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याची। गोलंदाज पहिलं षटक पहिलाच बॉल नौमान तयार। हा चेंडू चांगला फटका इथे मात्र खेळला जातोय स्क्वेअर लेग मधून त्या ठिकाणी चेंडू वाटचाल करेल, सरळ जातोय 4 धावांसाठी हा पहिला चौकार। चौकाराच्या सहाय्याने मुळेकंड संघाचं धावफलक खुलं होतंय। धावफलकाचा श्रीगणेश होतोय, धावफलकावरती धावा आहेत ते 4। या मॅच मध्ये पनवेल मोहल्ला संघाला कंबर कसावी लागणार आहे। सुरुवातीच्या 2 मॅच आपण बघितलं एक हाती खऱ्या अर्थानं जिंकल्या पनवेल संघानं, परंतु या मॅच मध्ये चांगला कामगिरी करणं गरजेचं असेल, कारण पहिल्या चेंडूवरती ठोकलाय जीवितनं चौकार। पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार। हा पुढचा बॉल गोलंदाजी मार्कर नौमान आपल्याला पाहायला मिळते। उंचापुरा हा बांध्याचा हा खेळाडू। हा चेंडू बॅटची कडा आणि इथे बघा काय घडलं जात आहे। सरळ चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र जातोय 4 धावांसाठी। पुन्हा एकदा येतोय चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे आणि सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 येत आहेत चौकार आणि चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतीये मुळेखंड टीम। 8 धावा इथे धावफलकावरती लागल्या जातात। फार चांगली अशी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि जबरदस्त असं हे मैदान आणि त्या मैदानावरती पाटा खेळपट्टी, ज्या पाटा खेळपट्टीवरती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाज आणि फलंदाजांनी जम बसवला। बॅटिंग सुद्धा तितकीच चालली या मैदानावरती, गोलंदाजी सुद्धा चांगली मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं। हा चेंडू वेगवान पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर सरळ विसावतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलचा या ठिकाणी खेळ संपेल। 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज नौमानने या चेंडूवरती केलंय कमबॅक। डॉट बॉल येतोय, 3 चेंडूचा खेळ संपलाय। पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी नौमानच्या हातामध्ये सोपवलं जातं। एक चांगला गोलंदाज वेगवान चेंडू मैदानावरती फेकतोय जीवित म्हात्रे सारखा खेळाडू मैदानावर स्ट्रायकर एंडवरती। हा चेंडू बघा फुलर लेनचा होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते। बॉल अडवला जातोय, स्टॉप केलं बॉलला, एकच धावे चेंडूवरती मिळेल। एकेरी धावेच्या मदतीने धावफलकाला आकार दिला जातोय। धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती। 9 धावा इथे धावफलकावरती लागल्या जात आहेत। बॅट्समन निहार आता स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहायला मिळेल। उजव्या हाताचा हा ताकदवार खेळाडू मुळेकंड टीमचा, उरण विभागातील दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि या मैदानावरती तो संघ खेळत असताना यावेळेला जोरकस फटका मारायचा, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये। सरळ टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल। या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू संपलेत आणि धावफलक स्थिरावलाय ते 9 या धावसंख्येवरती। 9 धावा इथे धावफलकावरती नौमान मात्र कमबॅक करतोय। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती यावेळेला बघा अपील होतीये। अपील मध्ये उत्साह जास्ती आणि आत्मविश्वास कमी, पंच मात्र तटस्थ आहेत त्या ठिकाणी आणि पंचांनी त्या ठिकाणी सांगितले फलंदाज बाद आहे। शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी फलंदाज
निहार मात्रेला मैदान सोडावं लागतंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 आले चौकार आणि त्यानंतर केलेलं कमबॅक गोलंदाज नौमान पटेलनं ठरलं जातं या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण। पहिल्या षटकाच्या अखेरीस सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु शेवटचा चेंडू चांगला टाकला आणि विकेट मिळाली ती निहारची। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला। एक बाद धाबा धावफलकावरती आहेत त्या 9 धाबा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात। दोन्ही ताकदवार संघ या पहिल्या ओव्हरमध्ये एकमेकावरती कुरघोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर का होईना विकेट मिळाली गेली आणि या सलामीची जोडी आता या ठिकाणी फुटली जाते। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय। रोहन म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। रोहन म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय, परंतु जीवित म्हात्रेवरती तमाम प्रेक्षकांच्या नजरा असतील। सातत्यपूर्वक चांगला खेळ करणारा हा खेळाडू या मॅच मध्ये कसा खेळ करणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर आहेत। हा वाईड बॉल, पहिला चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय, पंचांनी अचूकपणाने या चेंडूला हेरलं, सांगितलं वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती। 10 धावा धावफलकावरती हा पुढचा बॉल। हा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, महत्वाची विकेट। जीवित म्हात्रे यावेळेला फलंदाज होतोय बाद आणि आता खरोखर विचारात पडली असेल बॅटिंग करणारी मुळेखंड टीम, कारण महत्वाची विकेट, सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर आली आहे। जीवितला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नंबर क्रमांक 4 वरती फलंदाज जातोय अक्षय दापोलकर। हा फलंदाज मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत। आता या मधल्या फळीच्या फलंदाजांना चांगला खेळ इथून करावा लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण पनवेल मोल्ला संघ सुरुवातीच्या चेंडूवरती जेव्हा चौकार आले तेव्हा मात्र थोडासा बॅकफुटवर ढकलला गेला होता, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी राहिली। गोलंदाज नौमान पटेल आणि या दुसऱ्या षटकामध्ये लाला या गोलंदाजाची, ज्यानं पहिला बॉल वाईट टाकला आणि त्यानंतर मिळवली मोठी विकेट। जीवित म्हात्रे सारख्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं गेलं ते गोलंदाज लाला पटेल या गोलंदाजाकडून। आता नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय दापोलकर स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याला चांगला इथून खेळ करावा लागेल। हा चेंडू काय फटका गावलाय, जबरदस्त स्ट्रोक, सरळ चेंडूला पाठवलं जात आहे फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे। येतो या चेंडूवरती षटकार आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय फलंदाजानं षटकार आणि इरादे स्पष्ट केलेत। या 6 धाव संख्येच्या सहाय्यानं धावफलक टोटल धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या 16 धावा इथे धावफलकावरती लागल्या जातात। पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार आणि इरादे स्पष्ट केले, जो मनसुबा होता या ठिकाणी तो आतापर्यंत सफल होताना पाहायला मिळतोय। 16 धावा धावफलकावरती आहेत। जरी गोलंदाज लालानं पहिला एक फलंदाज बाद केला असला तरी कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्याला घेतलं नाहीये फलंदाज आणि ठोकलाय षटकार। चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न मुळेखंड टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय। या चेंडूवरती षटकार मार खाल्ला, चांगला चेंडू टाकला आणि सन्मान दिला जातो। या चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळ केलाय तो फलंदाज अक्षयनं, सिंगलला प्राधान्य दिलं आणि धावफलक हलता ठेवलं जात आहे। या एकेरी धावेच्या मदतीवरती मिळेल धाव 17 धावा इथे 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत या एकेरी धावेच्या मदतीने। आता स्ट्रायकर एंडवरती डावकुऱ्याचा फलंदाज आपण रोहन म्हात्रे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। डावकुऱ्याचे फलंदाज घातक असतात, तो घातकीपणा या ठिकाणी सिद्ध करावा लागेल। काय घडलं जाते मैदानावरती, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर येतोय चेंडूच्या खाली, सुरेखरित्या झेल पकडला जातोय आणि विकेट मिळाली जाईल। विकेटची पडझड मुलेखंड टीमची या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला सत्राच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते। आता अडचणीमध्ये सापडले मुलेखंड टीम, फलंदाज झालाय बाद रोहन म्हात्रे। चला नवीन बॅट्समन लगेच मैदानावरती जा, विपुल आपण लगेच जायचंय मैदानावरती। नवीन फलंदाज विपुल मैदानावरती येतोय। 17 धावा इथे धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 17 वरती 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या मुलेखंड संघाच्या माध्यमातून। दोन्ही संघ ताकदवार, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बरेचशा वेळेला एकमेकाच्या विरोधात खेळलेत, परंतु या मॅच मध्ये खेळत असताना दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागेल। आतापर्यंत
चांगली कामगिरी राहिली आहे ती गोलंदाजी करत असताना पनवेल टीमची टॉस जिंकून प्रथम निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा, एक धाडसी निर्णय. चला स्पीडअप करायचंय, पंचांना विनंती आहे. चला स्पीडअप करायचंय, दोन्ही टीमला विनंती असेल, कारण आणखी एक मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायची आहे. बॅटिंग साठी नवीन बॅट्समन मैदानावरती विपुल जातोय स्ट्रायकर एंडवरती, तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक डावखुऱ्याचा फलंदाज रोहन बाद झाला. हा चेंडू चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका, पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय, वन बाउन्सचा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने आता धावफलक जाऊन पोहोचेल. टोटल 21 या धावांवरती पहिल्या चेंडूवरती ठोकला जातोय फलंदाज विपुल मात्रेच्या माध्यमातून चौकार. 21 धावा धावफलकावरती लागला. त्यांनी इरादे स्पष्ट केलेत आणि अशीच बॅटिंग आता तुम्हाला काय करावी लागेल, कारण 4 ओव्हरची मॅच म्हटलं तर कमीत कमी 50 धावा धावफलकावरती आणावे लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचायचा होता, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, यावेळेला चुकी केली गेली, झेल मात्र सोडला जातोय आणि त्यानंतर बघा एकेरी धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलं गेलं आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या 23 धावा इथे धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचे 2 ओव्हर मैदानावरती बाकी असतील. नवीन गोलंदाज वसीम पटेल आता गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतो. त्याने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला आणि ही निर्णायकारक षटक असेल. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल, या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील बॅटिंग करत असताना मुळेखंड टीमला. पनवेल मोल्ला आणि त्यांच्या विरोधात मुळेखंड, 2 दादा संघ एकमेकांच्या विरोधात भिडतायत या मॅचमध्ये. आत्तापर्यंत पारडं जड आहे ते गोलंदाजी करणाऱ्या पनवेल मोल्ला संघाचं, कारण त्यांनी विकेट मिळवल्यात आतापर्यंत 3 आणि 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी मधल्या फळीचे फलंदाज आता मैदानावरती खेळ करतायत आणि कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा त्यांचा जो मनसुबा होता तो सफल ठरला, परंतु एक षटकार ठोकला आणि त्या कारणानं आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एकच धाव मिळते या चेंडूवरती. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली होती, अगदी वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेले, 2-2 चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळवली गेली. एकेरी धावेच्या मदतीनं 24 धावा आता धावफलकावरती बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लागल्या जात आहेत. वसीम पटेल लेग बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीने 24 धावा आता धावफलकावरती. वसीम पटेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, त्रिफळा बाद केला जात आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद विपुल मात्रे. चला नवीन फलंदाज लगेच, चला विशाल आपण लगेच, निशांत कोळी आपण लगेच मैदानावरती जा. चला धावत जायचंय आपण, कारण आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. हा किती जरी अंधार पडला तरी यानंतर मॅच होणार, कारण कुंडेवाळ संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यामुळे किती जरी अंधार पडला तरी यानंतर मॅच खेळवली जाईल. विकेट मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती निशांत कोळी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडवरती तो खेळेल, त्याला चांगला खेळ करावा लागेल. फलंदाज मैदानावरती थोडीशी हजेरी लावण्याचं काम करतायत, इथे मात्र त्यांना चांगला खेळ करणं गरजेचं असेल. विकेटवरती टिकून राहावं लागेल, एक पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल, कारण तिसरी ओव्हर मैदानावरती चालू आहे. पहिला बॉल एकच, पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर या चेंडूवरती येते विकेट. यावेळेला बघा चांगला चेंडू खोदून काढला चेंडूला, परंतु वसीमने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. अगदी सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये लाजबाब पाहायला मिळते ती पनवेल मोल्ला संघाकडून. यावेळेला चांगला चेंडू होता, फुल टॉस होता, फक्त दिशा दिली गेली आणि सरळ चेंडूने शेवटच्या क्षणाला गाठली सीमारेषा. फाईन लेग मधून अतिशय वेगानं चेंडूने वाटचाल केली 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता चांगल्या स्थितीमध्ये एक चांगलं टार्गेट धावफलकावरती आणण्याचा प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विकेट जरी गेल्या असल्या तरी या चेंडूवरती आलाय चौकार. मगाच्या षटकामध्ये एक षटकार आपण बघितला, एक चौकार बघितला. याही वेळेला चौकार जरूर आला आणि त्यानंतर येतोय षटकार महत्वाच्या क्षणाला.
आणि या षटकाराच्या मदतीनं आता धावफलक झपाट्यानं वाढ येईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवरती. आणि जर का शेवटच्या क्षणाला अशीच बॅटिंग चालू ठेवली फलंदाज मुळेकण संघाच्या फलंदाजांनी तर मात्र एक मोठी धावसंख्या, मोठी टोटल धाव फलकावरती येताना पाहायला मिळेल. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण, कारण सूर्य आता अस्ताला गेलाय आणि त्या कारणानं अंधार आता पडत चाललाय. आणि जर का पहिल्या सत्रामध्ये जास्ती धावा आल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होताना पाहायला मिळेल. परंतु तितकेच ताकदवर खेळाडू पनवेल संघामध्ये आहे आणि याचा विचार करून आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. सुरुवातीची 2 षटकं राहिली गोलंदाजी करणाऱ्या पनवेल मोल्ला संघाच्या बाजूनं. आत्ताच या तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण चढवलं गेलंय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके ऐन मोक्याच्या क्षणाला आलेत. या षटकाराच्या मदतीनं 35 धावा धावफलकावरती. चला मॅच चालू करा पनवेल. वसीम गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वसीम पटेल. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. यावेळेला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते बघा. चेंडू अडवला आणि लगेच चेंडूची फेकी केली गेली. या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती. शेवटची 1 ओव्हर आता बाकी असेल. चला लगेच गोलंदाज आपण यायचंय. शेवटचे 6 बॉल पहिल्या सत्राच्या समाप्तीसाठी बाकी असतील. नवीन गोलंदाज जिमाद ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित केले तमाम प्रेक्षकांना. आणि बघा पहिल्या चेंडूवरती काय चेंडू फेकला, विकेट मिळवली जाते पहिल्या चेंडूवरती. आजच्या दिवसामध्ये सर्वात चांगली गोलंदाजी जिमाद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर या संघाचा आहे आणि त्याने या चेंडूवरती मिळवले विकेट. चला नवीन बॅट्समन लगेच जायचंय आपण. चला यज्ञेश लगेच आपण धावत जा मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात ते 36. चला धावत जा यज्ञेश, कारण आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आणि कांचन पालकर सर आम्हाला सांगतायत किती जरी काळोख पडला तरी यानंतर मॅच होणार, कारण कुंडेवाड संघ या ठिकाणी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती जिमादने मिळवले विकेट. एक उगवता तारा पनवेल मोल्ला संघाचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. यंगस्टर आहे आणि फार चांगली कामगिरी तो मैदानावरती करतोय. मागच्या दोन्ही मॅच मध्ये चमकलाय, चमक दाखवली. चुनूक भरलेला हा गोलंदाज. यावेळेला चांगला फटका. हे बघा काय घडलं गेलं मैदानावरती. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न करत असताना थोडासा पाय त्या ठिकाणी स्किड झाला, परंतु रन घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट जाते. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेच जा मैदानावरती. विकेट मिळते आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज वसीम पटेल आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज नौमान पटेल. टेकन पहिलाच धक्का मोहल्ला पनवेल संघाला. सलामीवीर गारद होत असताना
45 धावा करायच्या त्या मॅचमध्ये संध्याकाळचं सत्र आहे. थोडं संदूक प्रकाश हळूहळू पसरेल आणि अशा या वातावरणामध्ये मात्र या धावांचा चेस करणं थोडंसं चॅलेंजिंग ठरू शकेल. वसीम पटेलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय मोहोल्ला पनवेल संघाला. खराब सुरुवात झाली. अनिकेत मात्रेला पहिली सफलता प्राप्त होत असताना एका बाजूला आपण पाहतोय तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहोल्ला पनवेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारी ही लढाई. 44 धावा केल्या पहिल्या 4 ओव्हर्समध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली अक्षय दापोलकरकडून. खास करून त्याच्या रन्समुळं हा संघानं मात्र फाईट देण्यास सुरुवात केली. एज लागली होती इनसाइड. यष्टीरक्षकाचं कमाल वर्क त्या ठिकाणी. बॉल थांबवलाय डाव्या हाताला चेपावत. एक धाव येत असताना धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. एक या धावाने अकाउंट ओपन होत असताना 45 रन्स टू विन. नौमान पटेलला एक स्पेशल इनिंग्स खेळावी लागेल या मॅचमध्ये. अनिकेत मात्रे तेच तर्रार वेगवान गोलंदाज तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाकडून. ओ इकडे मात्र टाइम झाला नाहीये. पहा लोवा फुल टॉस होता. प्रॉपर टो कदाचित खालच्या भागामध्ये लागला त्यामुळे कनेक्ट झाला नाहीये प्रॉपर रीतीनं. बॅक टू द बॉलर्स गेला. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात केली ती मुळेखंड संघाकडून. चांगला बॉल यॉर्क केला होता यावेळेस मात्र फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू ठरलाय. कमाल बुंध्यात टाकला होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. सटीक यॉर्कर आपण म्हणतो ना आणि तसाच पडला अनिकेत मात्रेचा. इकडे चान्सच नव्हता. प्रत्युत्तर नव्हतं नौमान पटेलकडे. काय सुरुवात केली धूम धडाक्यामध्ये मित्र म्हणेन गोलंदाज अनिकेतनं. चेंज ऑफ पेस. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल. टाइम झाला नाही. या शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू सरकलाय. फक्त 1 रन. सुपर कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. व्हेरिएशन्स तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आतापर्यंत अनिकेत मात्रेसारखा गोलंदाज यशस्वी होत असताना 2 धावा धावफलकावर आहेत. 1 फलंदाज गमावलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या मॅचकडे सगळ्यांचे लक्ष लागले. पनवेल मोहोल्ला की तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. ओढबा पॅटर्न ऑन साइडला स्क्वेअर लेगला फेकून दिलाय बॉल. जाईल सीमा रेषा पार. राजीच्या बॅटमधून येतोय षटकार. आठ धावा शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारानं थोडंसं हायसं वाटलं असेल मोहोल्ला पनवेल संघाला. रझीच्या बॅटमधून तो षटकार येताना दिसलाय. चांगली बॉलिंग राहिली होती पहिल्याच ओव्हर. आणि जीवितच्या गोलंदाजीवर मात्र पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय. नौमान पटेलसाठी हे सोपं होतं आणि बॉलला भिरकावून दिलाय 6 धावांकरता. आणखीन एक षटकार मात्र मोहोल्ला पनवेल संघासाठी. पहा जीवीचा हा फुल टॉस होता. सरळ बॅटवर दिला होता. स्कोअर लेगला जास्त धावा या स्पर्धेमध्ये येताना आपण पाहिल्यात. आणि या 6 धाब्यांना पुन्हा एकदा जो प्रेशर बनवला होता ना तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघानं तो प्रेशर बऱ्याच प्रमाणामध्ये रिलीज झालाय. पहिल्या 5 बॉलमध्ये दबावाखाली खेळणारा थोडासा मोहोल्ला पनवेल संघ, परंतु मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आल्यानंतर या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक केलंय. 14 धावा धावफलकावर 14 रन्स. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड, निहार मात्रे, जीवित मात्रे मोठी नावं या संघाकडून खेळताना दिसतात. परंतु नौमान पटेल हा अडथळा असेल मुळेखंड संघाच्या विजयामध्ये.
जीवित मात्रे फ्रायगेट ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक बेस्ट ऑलराऊंडर. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेले तिकडे स्क्वेअरलेकडे चेंडू सरकला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक धावलाय तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. सुंदर रनिंग मिळून विकेट म्हणावेला गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकत निघाले ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 16 धावा धावफलकावर. राउंडर स्टम्प्सना बॅक टू द बॉलर्स. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह. पिकअप स्ट्रोक बॉल सीमा पार 4. कमाल फटकेबाजी सुरू आहे. समोर एवढा वेगवान स्ट्रोक होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते परंतु तरी सुद्धा त्याला सापडला नाही. एवढा पिकअप स्ट्रोक होता. सुंदर फटकेबाजी सध्याच्या घडीला 9 पाठमधून येत असताना स्कोर कार्डवर लागले त्या तब्बल 20 धावा. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून हवाई सफर गगनभेदी षटकार. नौमान पटेल ऑन फायर नाव. जीवित मात्रेवर हल्ला चढवलाय. महागडे षटक मात्र तुषार स्पोर्ट्स मुळेकण टीम कडून आता साबित होत असताना धावफलकावर 26 धावा. या षटकानं मात्र संपूर्णपणे इक्वेशनच पालटून निघालंय. आता थोडासा टेन्शन मध्ये आला असेल तुषार स्पोर्ट्स मुळेकण संघ. जीवित मात्रेवरच हल्ला चढवलाय. आणखीन एक ऑन साइडला जास्त उंच गेल्या संधी जरूर आहे आणि सीमा रेषेलगत अखेर झेल टिपलाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मोहल्ला पनवेल संघाचा विस्फोटक फलंदाज बेस्ट बॅटर यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. यजदानसाठी आवाज देण्यात आलाय नौमान कडून. स्कोर आपण पाहूया किती झालाय आतापर्यंत. 26 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये. अगदी निर्णायक क्षणाला मुळेकण टीम साठी ही विकेट आले. इकडून जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जाईल. कुंडेवाल टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. फुल टॉस आहे. चुकी केली जीवितनं. सोसावी लागेल. शिक्षा मिळेल. बॉलला भिरकावलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. सगळ्यात महागडे षटक या मॅचचा. जीवित मात्रेवर अक्षरशः तुटून पडलेत मोहल्ला पनवेल संघाचे फलंदाज आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या तब्बल 32 धावा. 32 रन 24 धावा खर्च केल्या. ज्या पद्धतीनं जीवित मात्रे गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडतो ना अगदी तसंच झालंय. तेव्हा जसं गोलंदाजाला वाईट वाटत असेल तेच आता मात्र तीच भावना जीवितच्या मनामध्ये सुद्धा असेल. हा सामना जवळजवळ फिरवलाय मोहल्ला पनवेल संघानं. सुपर पॉवर हिटिंग बॅटिंग. सुरुवातीला रन्स येत नव्हते. तर रझीच्या बॅटमधून पहिला षटकार आला. त्यानंतर नौमाननं मोर्चा आपल्याकडे सांभाळला आणि बाचला मात्र बढत निर्माण करून दिली आणि यजदानला पाठवण्यात आलं. नौमानचा कॉल होता यजदान यजदान यजदान. तो ओरडत होता आणि आल्यानंतर मात्र पहिलाच बॉलवर षटकार. इम्रान वस्से अगदी पॅडअप करून रेडी होते. इम्रानला थांबवण्यात आलं आणि यजदानला मात्र पाठवण्यात आलं आणि त्याचाच फायदा होत असताना हा नौमानचा डिसिजन परफेक्ट होता. अक्षय म्हात्रे. फुल टॉस आहे. दिशा दिले. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पसार होईल. जाईल सीमा पार 4 धावांकरता. येतोय चौकार. कोंडेवाल टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. सामना लवकरच असं वाटलं नव्हतं. 45 साठी मोठा संघर्ष करावा लागेल. सुरुवातीला असंच वाटलं होतं कारण सोपं नाही या मैदानावर 45 धावा सुद्धा चेस करणं. परंतु ते सोपं गेलं. मोहल्ला पनवेल संघ आज वेगळ्याच मूड मध्ये आहे. अकूट टप्प्याचा बॉल. उंची जास्त आहे. मिड विकेट फिल्डरला संधी आहे. झेल टिपलाय. फलंदाज बाद.
धक्का 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 क्रमांक 3 रॉझी मैदानाच्या बाहेर. स्कोर कार्डवर लागल्या ते आतापर्यंत 36 धावा आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड. गोलंदाज तयार. ओ इम्रान मस्के त्यावेळेस इकडे कदाचित जेल सुटला होता हातामधून आणि पुढे वॉक करत आला होता आणि त्याच वेळेला मात्र संधी मिळाली विकेटकीपर निहारला आणि त्याने लगेचच त्याला रनआउट केलं. पहा इकडे उडवण्याच्या याच्यामध्ये कदाचित तो गेला होता की काय तेच घडलं, परंतु त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीजच्या बराच पुढे निघून गेला होता इम्रान मस्के. आणखीन एक सफलता. क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. स्कोर कार्डवर लागले ते 36 धावा. 9 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 9 धावा. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 37. 37 धावा. सुफियान पटेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. बोळेकण संघ अजूनही सामना गमावलेला नाहीये तुम्ही. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. हेच करायचं आहे तुषार स्पोर्ट्स बोळेकण टीमला आणि हे चेंडू जर पडले तर आपोआपच मात्र प्रेशर बनेल या मॅच मध्ये. आणि क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल गेम आहे आणि कधी काय होईल सर्टन्टी नसते या खेळामध्ये. अनसर्टन्टी नेहमीच पाहायला मिळते आणि त्याचमुळे कधी कधी बऱ्याच वेळेला विजयाच्या समीप जाऊन सुद्धा संघ पराभूत झालेले आपण कित्येक वेळेला पाहिलेत. ओ फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. कवसला झेल टिपलाय. मुळेकण टीम कमबॅक करत असताना आणखीन एक धक्का मोहल्ला पनवेल टीमला. जेव्हा इझी वाटते ना आपल्याला मॅच, इझी रिलॅक्स मोड मध्ये हलक्यात आपण घेतला ना तेव्हाच मात्र क्रिकेट सुद्धा आपल्याला अद्दल घडवायला तयार असतं. आणि बऱ्याच वेळेला अनेक संघाच्या बाबतीमध्ये हे घडलंय. असं वाटत होतं की सहजपणे चेस होईल आता, परंतु आता मात्र विकेट जात असताना चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अक्षय मात्रेनं. आता चेंडू बाकी ते 7 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. 8 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. नवीन बॅटर आदिल. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. कमाल कमबॅक. पुनरागमन पाहायला मिळतं. तुषार स्पोर्ट्स बोळेकण संघ या मॅच मध्ये मात्र कमबॅक करत असताना सुपर बॉलिंग. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 8 धावांची. मॅच मध्ये काहीही घडू शकतं. मोहल्ला पनवेल संघ जवळ आला होता विजयाच्या, परंतु त्यानंतर पाठीमागचे काही चेंडू आपण पाहिले तर जवळजवळ अक्षय मात्रेच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. म्हणजे तिकडेच धावा झाल्या होत्या जवळजवळ 36 आणि त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव आले. सुपर बॉलिंग आणि तीही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे जेव्हा आपण रिलॅक्स मोडमध्ये जातो ना तेव्हा सामना फिरतो. हलक्यात घेऊ नका आणि तेच पाहायला मिळालं. तुषार स्पोर्ट्स मुळेकण संघ थोडासा टेन्शनमध्ये होता, परंतु 5 चेंडू अक्षय मात्रेनं जे टाकले त्या चेंडूंमध्ये मॅच घुमवलंय आणि विपुल मात्रेला आता मात्र तीच गोलंदाजी करायची आहे. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. इतकंही सोपं नसेल. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कोणता संघ कुणेवाड संघाच्या विरोधामध्ये खेळणार यानंतर आणखीन एक सामना बॅलन्स आहे. ओ हा फटका इकडे जास्त उंच गेलाय. संधी आहे, झेल घ्यावा लागेल या सिटीज. फलंदाज बाद. खडबडून जागा झाला असेल मोहल्ला पनवेल संघ. आता मात्र
द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आणि क्रिकेट या खेळामध्ये ही अनिश्चितता कायमची भरलेली असते आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा हा खेळ क्रिकेट. आणि म्हणूनच वेडे आहेत क्रीडा रसिक ह्या खेळासाठी. आणि म्हणूनच क्रीडांगणावर उगाचच नाही मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग गर्दी करत असते. आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उगाचच नाही एवढे प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. मागच्या 6 बॉलमध्ये मोहल्ला पनवेल संघानं फक्त एकच धाव जमवली आणि तीही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे कोणतंही कर्तृत्व नाही मागच्या 6 बॉलमध्ये. आणि आता मात्र यावेळेस लॉफ्ट केले बॉलला हवेत आहे चेंडू आणि लॉंग ऑनला झेलटी फ्लाय. तुषार स्पोर्ट्स मुळेकंठ संघ मॅच मध्ये कमबॅक करत असताना आता धाबेदाण आणलेत मोहल्ला पनवेलचे. आता तोंडाशी आलेला घास आता मात्र ही राऊंड घेतला जाणार का ही शंका आता मात्र त्यांच्याही प्रेक्षकांच्या मनामध्ये. फुल टेन्शन मध्ये मोहल्ला आता मात्र पाहायला मिळतोय. आणि काय सामना रंगलाय. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यासाठी चाललाय आणि त्याच इकडेच घात झालाय. असं वाटलं होतं सगळ्याच फलंदाजांना की पटकन 1-2 मोठा एखादा षटकार मारून मी मॅच फिनिश करून येतो. परंतु मागच्या 7 बॉलमध्ये एकच धाव आले तीही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. टेन्शन आणि आता मात्र फक्त टेन्शन. ऑन हॅट्रिक नाव. फुल टॉस होता मिस केला इकडे मात्र. हा चांगला चेंडू होता कन्वर्ट करण्यासाठी. पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झालाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा मिळाल्या. हेच करायचंय मोहल्ला पनवेलला. हा सामना विजयाच्या समीप जायचा असेल तर सिंगल डबल सुद्धा फार महत्वाचे आहेत. आणि बऱ्याच अवधीनंतर आता मात्र धावफलक पुढे हललंय. स्कोर कार्डवर 39 धावा. शेवटचे 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. 6 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 3. संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणारा सामना. लेंथ बॉल इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. आणि तुषार स्पोर्ट्स मुळेकंठ खरं तर जीवित मात्रेच्या ओव्हर नंतर अक्षरशः कोमात गेलेला हा संघ. मुळेकंठ संघाच्या समर्थकांना सुद्धा हेच वाटलं होतं की आता काही खरं नाहीये. परंतु हा सामना आता मात्र आलाय कुठे पहा. शेवटचे 2 बॉल 6 धावांची गरज आहे. अबुलचा फटका आणि हा हवेत आहे. झेल आता मात्र होऊ शकतो. आणि आता मात्र सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावांची गरज. 9 बॉलमध्ये 8 धावांची गरज होती. 9 बॉलमध्ये 8 धावांची गरज होती. 8 बॉलमध्ये 8. 7 बॉलमध्ये 8. 6 बॉलमध्ये 8. 4 बॉलमध्ये 8. 3 बॉलमध्ये 6. 2 बॉलमध्ये 6. आणि आता मात्र 1 बॉलमध्ये 6. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अक्षरशः वेड लावले या खेळानं. आणि ही मॅच सुद्धा अशी आहे की ज्याच्यामध्ये जिंकल्यावर बराच आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो अशी ही मॅच आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आणि त्यामुळे हा षटकार आता मात्र मारावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लाला. आणि लालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. विपुल मात्रेनं काय दर्जेदार बॉलिंग केलंय. 1 चेंडू 6 धावा. फटका आलाय परंतु आतमध्येच आहे आणि सामना जिंकलाय तुषार स्पोर्ट्स मुळेकंठ. निहार जीवीच्या टीमनं मात्र चित्त थरारक सामना जिंकलाय. एक रोमहर्षक लढत यावेळेस मात्र जिंकले ती तुषार स्पोर्ट्स मुळेकंठनं. चला मोहल्ला संघ मागच्या सामन्याचा एक ट्रॉफी तुमची राहिलेली आहे. नौमान पटेल मानव तो मॅचचा मानकरी होता. नौमान आपण यायचंय जरूर इकडे. हातामधला सामना मात्र गमावलाय परंतु रिलॅक्स मोड मध्ये असलेला मी तर म्हणेन मोहल्ला पनवेल संघ आणि त्याचीच संधी मात्र साधली. ससा कास